So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation variables. We have to solve this by Cramer's rule. Practice set 1.3, question number 3, 6 sum. So let's get started. So our 6 sum is 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. So this is our first equation. So 2x plus 3y is equal to 2 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे अँड x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 हे काय आपलं सेकंड इक्वेशन आहे. सो सेकंड इक्वेशन मध्ये काय इथं डिनॉमिनेटरला 2 प्रेझेंट आहे दोन्ही साईडला. तो आपण काय करू शकतो, हे जे आपलं सेकंड इक्वेशन आहे याला आपण काय करू 2 नी मल्टिप्लाय करू. जर इक्वेशन 2 ला आपण जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल आपल्याला 2x मायनस 2 into y upon 2 is equal to 2 into 1 upon 2. So इथे काय होईल मग this 2 and this 2 will get cancel and this 2 and this 2 will get cancel. So इक्वेशन काय बनन आपलं 2x minus y is equal to 1. सो आता हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे आपलं थर्ड इक्वेशन आहे. सो आपल्याला आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन बघायचं. सो आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन मध्ये x चे कोएफिशियंट्स काय आहेत आपले, x चा कोएफिशियंट काय फर्स्ट इक्वेशन मध्ये 2 आणि थर्ड इक्वेशन मध्ये काय होतं आपलं 2. तसंच y चे कोएफिशियंट्स काय आहेत आपले फर्स्ट इक्वेशन मध्ये काय आहेत +3 आणि y चा कोएफिशियंट थर्ड इक्वेशन मध्ये काय -1. तसंच y चा तसेच कॉन्स्टंट नंबर काय आहेत आपले 2 and 1. सो आपल्याला हे दोन्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय करायचे आहेत क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू सगळ्यात पहिलं d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो d डिटर्मिनंट म्हणजे काय असतो आपला की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं x आणि y चे कोएफिशियंट्स कन्सिडर करायचे. सो x चे कोएफिशियंट्स काय आहेत आपले 2 and 2 आणि y चे कोएफिशियंट्स काय आपले 3 and -1. सो डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. सो डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 into -1 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 2. सो काय होणार 2 into -1 काय येणार -2 minus 3 2 जा 6. सो -2 -6 मायनस काय होईल प्लस. सो 2 plus 6 is 8 आणि बिगर नंबर साइन सो -8. तसंच आपण आता काय करू dx फाइंड आउट करू. सो dx काय येईल आपला dx डिटर्मिनंट काय असतो आपला जो आपला x चा कॉलम असतो त्या ठिकाणी आपण काय करतो कॉन्स्टंट नंबर लिहितो. सो इथे 2 and 1 आणि y चा कॉलम ऍज इट इज इन सो 3 -1. सो हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू आपण. काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 into -1 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो इथे काय येणार मग 3 into 1. सो 2 1 जा -2 मायनस 3 1 जा 3. सो मायनस मायनस काय होईल प्लस. सो 3 + 2 किती येईल 5 अँड बिगर नंबर साइन सो -3 इज बिगर नंबर सो मायनसची साइन. सो dx ची व्हॅल्यू काय आपली -5. तसंच आपल्याला काय करायचंय dy फाइंड आउट करायचंय. सो dy चा डिटर्मिनंट काय असतो जो आपला y चा कॉलम असतो त्या ठिकाणी आपण काय करतो कॉन्स्टंट नंबर लिहितो. सो इथे आपले 2 and 1 अँड x चा कॉलम ऍज इट. सो इथे 2 and 2. सो हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 multiply by 1 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 multiply by 2. सो इथे येणार मग 2 1 जा 2 मायनस 2 2 जा 4. सो 2 - 4. सो 2 - 4 किती येईल आपलं -2. सो dy ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला -2. सो आता आपल्याला dx आणि dy भेटले. आता ह्याच्यावरतून आपल्याला काय करायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपला क्रॅमर्स रूलने x चा फॉर्म्युला काय असतो x इज इक्वल टू काय असतो आपला dx अपॉन d. सो dx किती आपला -5 अपॉन d ची व्हॅल्यू काय आपली -8. सो इथे काय होईल मग मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 5/8. आता आपल्याला काय करायचंय y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो y साठी फॉर्म्युला काय असतो आपला dy अपॉन d. सो dy ची व्हॅल्यू काय आपली -2 अपॉन d ची व्हॅल्यू काय आपली -8. सो मायनस मायनस कॅन्सल होईल. सो 2 आणि 8. सो 2 and 8 बोथ आर डिव्हिजिबल बाय 2. सो आपण दोघांना 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 1 जा and 2 4 जा. सो आपलं फ्रॅक्शन काय येईल मग 1/4. सो y ची व्हॅल्यू किती आपली 1/4. सो आपलं सोल्युशन काय आलं मग
एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आपली 5/8 कॉमा वायची व्हॅल्यू काय आपली 1/4.